बघा, हे आहे आपलं मटण. असे मी ह्याला 2-4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहे. आता आपण ह्याची करणार आहे भाजी. संध्याकाळचा बेद आपल्याकडे आता झणझणीत मटणाची भाजी अशी आहे. तर ह्याला लागणारं साहित्य दाखवते. मी सगळं वाटण करून घेतलेले आहे. ह्याच्यामध्ये खोबरं मी भाजून घेतले चांगले. गॅसवर खोबरं आणि कांदा भाजून याला छान अशी पेस्ट केलेली आहे. आणि हे टमाटर आहे. ह्याच्यामध्ये अद्रक लसूण पण घातलेले आहे. आणि ह्याच्यामध्ये पण मिरची, अद्रक लसूण आणि कोथिंबीर याची अशी पेस्ट केलेली आहे. हे तिन्ही जिन्नस मी पेस्ट करून घेतलेले आहे. चला आता आपण भाजी बघूया. अगोदर मी पातेल्यामध्ये तेल घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कांदा घातलेला आहे. कांदा आपण असं छान असं फ्राय करून घेऊ. मिक्सरला अगोदर तर घेतलेला आहे आपण भाजून, तरी सुद्धा तेलामध्ये छान फ्राय करूया. तर बघा, ह्याच्यामध्ये आता अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट आहे. 1 चमचा आणि हे 2 चमचे टाकूया. मी मटण शिजताना पण टाकलेलं आहे. त्याला अद्रक लसूणची पेस्ट, हळद, मीठ लावून त्याला 2-3 शिट्टे करून घेतलेले आहे. त्याच्यामध्ये टाकू आपण थोडीशी हळद. ह्याच्यात टाकूया थोडीशी हळद. मीठ तर आपण टाकलेलं आहे, तरी हे मसाला भाजण्यापुरतं मीठ आणि आपलं धने पावडर. हे आहे आपलं घरचं काळा मसाला किंवा लाल तिखट बी, लाल नाही काळाच मसाला, ज्याच्यामध्ये सगळे मसाले घालून आम्ही जे करतो वर्षभर टिकण्यासाठी. तो चटणी 2 चमचे टाकलेले आहे मी. तर बघा, मसाला असा आपला भाजलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया टमाटा, जे बारीक करून घेतलेला आहे आपण ते टाकूया. तर बघा, ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे टमाट्याची पेस्ट. तर ह्याला पण आपण छानपैकी असं भाजून घेऊ. तेल सुटेत पातूर असं आपण ह्याला छान असं भाजून घेऊया. मग ह्याच्यामध्ये टाकू आपण खोबरं, जे बारीक केलेलं आहे आपण येत आहे ते खोबरं टाकूया मग. तर बघा, असं मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे. आता आपण 1 चमचाभर हे खोबरं बारीक केलेलं ते टाकून घेऊ, मिक्स करूया. तर बघा, आपली भाजी असा मसाला पूर्ण मी शिजून घेतलेला आहे. तुम्हाला मी खाली घेऊन दाखवते, कारण इथं उजेड येत नाही आहे लाईटीचा. काय होतंय मोबाईलला काय माहिती. तर बघा, असं तेल सुटलेलं आहे मसाल्याला. तर आपण ह्याच्यामध्ये मटण टाकून घेऊया. हे बघा, तर बघा मटण टाकत आहे मी हे सगळं असं. तर बघा, मी असं सगळं घालून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये मटण. तर असं आपल्याला जेवढी लागेल तेवढी ग्रेव्ही करायची. तर आम्ही जास्त जण आहे, तर ग्रेव्ही थोडीशी जास्त लागते आम्हाला. हे बघा, चला आता छानपैकी उकळी आली मग दाखवते. तर बघा, अशी भाजीला उकळी मारलेली आहे छान अशी. मी गॅस बारीक केलेला आहे. तर बघा कशी वाटते आपली भाजी. हे बघा, तर्रीदार झणझणीत अशी भाजी आता करत आहे मी ज्वारीच्या भाकरी. तर ज्वारीच्या भाकरी आणि मटणाची भाजी खूप छान लागते, एकच नंबर. तर कसं वाटतं मंडळी नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आपण ह्याला बंद करून घेऊया आता. आता बघा फायनल लुक. हे बघा, छान अशी तर्रीदार मटणाची भाजी आपली झालेली आहे रेडी. तर कसे काय वाटली मंडळी? चला या सगळेजण खायला.